पुन्हा जॉईन करते. वो संगीता मैम अटेंडेंस लिंक नहीं का? बच्चों अटेंडेंस लिंक आपको मंडे से दिया जाएगा. अभी थोड़ी सी दिक्कत हो रही है, अभी मंडे से देंगे आपको. अभी कोई भी क्लास में बार बार नहीं बोलेगा अटेंडेंस लिंक के बारे में. मंडे को देंगे, ठीक है? ओके मैम. हाँ ठीक. यस मैम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम, हाऊ आर यू? गुड इव्हिनिंग. फाईन. बर, आता आपण काय करूया, पुढचं सुरू करूया. त्या दिवशी आपण काय शिकलो परवा? सेट्स. सेट मध्ये आपण वेगवेगळ्या नंबर्सचे सेट पाहिले ना, वेगवेगळ्या संख्यांचे संच. हो टीचर, आम्ही होमवर्क ग्रुपवर टाकलाय. यस मॅम. तुम्हाला काय सांगितलेलं, काय अभ्यास दिलेला बरं? मॅडम ते पहिला पेजावर संख्यांचे संच लिहायचे होते मॅम. नंबर लिहायचे टीचर. काय दिलेला? मॅडम ते होल. मॅडम ते होल हे दिलेला का मी? पेजावर डिवाइड दिलं होमवर्क मध्ये. हॅलो मॅम. हॅलो मॅम. अच्छा. हाय. हा बोला. टीचर 2 मिनिट इम्पॉर्टंट कॉल येतोय, तोपर्यंत लेफ्ट होऊ का? हो हो चालेल. हा, आपण काय बरं शिकलो? समनैसर्गिक संख्या वगैरे शिकलो का आपण? समनैसर्गिक संख्या, विषम नैसर्गिक संख्या, समपूर्णांक नैसर्गिक संख्या. समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 दोन असे. मॅम. मॅम फक्त समनैसर्गिक दोन. संख्यांचा संच कोणता? 2 4 6 8. ओनली 2. टीचर मी जागृती सांगू का? समनैसर्गिक सांगू का? संख्यांचा संच जर तुम्हाला यादी करायला सांगितली, समनैसर्गिक संख्या, 2 4 तर काय 6 लिहाल 8. तुम्ही या मॅम मी संचामध्ये? सांगू का? प्लीज मी सांगू मॅम. टीचर मी सांगू जागृती? टीचर त्याचा हा. सगळ्यांनी म्यूट करा. मी विचारेन त्यांनीच सांगायचं. म्यूट करा सर्वांनी, आणि मी ज्यांना विचारेन त्यांनीच सांगायचं. फक्त हँड रेस करा. हँड रेस करायचंय फक्त. मॅडम प्रश्न काय एकदा सांगा आपण. समनैसर्गिक संख्या. इंग्लिश मधून काय म्हणता? इवन नंबर. इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर. मी सांगू का मनीषा मराठे? मॅम मी सांगू श्रावणी. मॅडम तो टीचर मी सांगू का? राजवीर चव्हाण कोण आहे? यस मॅम. बाकीच्यांनी म्यूट करायचं. बाकीच्यांनी सगळ्यांनी म्यूट करायचं. राजवीर चव्हाण. 2 4 6 8 समनैसर्गिक इवन नॅचरल नंबर्स. 2 4 6 8 इन्फिनाइट. बाकीच्यांनी म्यूट करायचं आहे. 2 4 6 8 आणि पुढे डॅश 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 है ना. त्यानंतर असा सेट आहे. हो हो. विषम नैसर्गिक संख्या. म्यूट करा मुलांनो. विषम नैसर्गिक संख्यांचा संच जर विचारला, अरे हो ते दिलं मी डॅश डॅश
अजून तर अनंत लिहू इथे, अनंत लिहू का इथे? लिहायचं असतं. डॅश डॅश केलं की ते इन्फायनाइटच असतं. त्यानंतर मी आता विचारते, त्यांनीच उत्तर द्यायचं, बाकीच्यांनी अनम्यूट करायचं आहे. विषम नैसर्गिक संख्यांचा संच. थांबा, मी विचारेन, त्यांनीच उत्तर द्यायचं. हा, जागृती सांग. बाकीच्यांनी म्यूट, बाकीच्यांनी म्यूट करायचं. टीचर विषम नैसर्गिक संख्या. हा, विषम नैसर्गिक. हॅलो टीचर, माझा आवाज येतोय? हॅलो टीचर. हॅलो टीचर. 2 मिनिटं थांब जागृती, टीचर लेट झाल्या वाटतं. आवाज येतोय माझा? येस मॅम. येस मॅम. यस मॅम यस. हा, थोडा नेटवर्क इश्यू आहे. हा, सांगा मला आता. जागृती सांगणार आहे विषम नैसर्गिक संख्यांचा संच. हॅलो टीचर, माझा आवाज येतोय का? हो हो, येतोय, बोल. टीचर, याच्यामध्ये येतात 1, 1, 3. हॅलो टीचर. हा, बोल. 1, 3, 7, 5, 7, 9 त्यानंतर? डॅश डॅश, 9 डॅश, 7 आणि 9 डॅश डॅश. बर, आता मी समजा तुम्हाला सी हा सेट असा दिला की सम पूर्णांक संख्यांचा संच. समपूर्णांक मॅडम संख्या. मी सांगू का? इवन मध्ये सांगा ना इंटिजर्स. प्लीज. मी मॅम मी सांगू का? तुम्ही ऐश्वर्या. नाही, मी ज्यांना विचारणार त्यांनीच. तुम्ही फक्त हँड रेस कर. इवन इंटिजर्स, मॅम, मी सेट सांगू? ऑफ इवन इंटिजर्स. मॅम मी हॅलो. सांगू का ऐश्वर्या? हा, सांग ऐश्वर्या. बाकीच्यांनी म्यूट करा. मॅम पूर्णांक संख्याचा संच ना? समपूर्णांक, समपूर्णांक संख्या. इवन इंटिजर्स. टीचर आन्सर सांगू त्याचं? तू येतोय. काय झाला? समपूर्णांक संख्यांचा संख्या. आवाज काय झाला? मॅम पूर्णांक संख्याचा संच ना? पूर्णांक संख्यांचा नाही, समपूर्णांक संख्या. फक्त पूर्णांक नाही, त्याच्यातल्या समसंख्या पण पाहिजे. समपूर्णांक पाहिजे. मॅम मी सांगू. इवन इंटिजर्स. इंग्लिश मधून सांगा. इवन डॉट डॉट सेट ऑफ इवन इंटिजर्स. इंग्लिश मध्ये सांगितलं इवन इवन नंबर्स और इंटिजर्स. इवन नॅचरल नंबर्स. हॅलो टीचर, मी ऐश्वर्या. सांगू का? मॅम मी सांगू का सोनाली? इवन नॅचरल नाही, इवन इंटिजर्स. म्यूट करा सर्वांनी. मी ज्यांना विचारेन त्यांनीच उत्तर द्यायचं. टीचर मी आन्सर देऊ? म्यूट करा. मी ज्यांना विचारेन त्यांनीच उत्तर द्यायचं. सांग ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर सांग. इवन इंटिजर्स कोणते कोणते आहेत? इवन इंटिजर्स. ज्ञानेश्वर, माझा आवाज येतोय?
आवाज नाही येते माझा? नाही टीचर, तुमचा आवाज येतोय टीचर. ब्रेक होतोय आवाज. येतोय टीचर, थोडा break होतो. क्लिअर येतोय मॅम. क्लिअर येतोय मॅम, आवाज स्पष्ट येतोय. हा, समपूर्णांक टीचर, मी सांगू संख्यांमध्ये का? कोणत्या संख्या येतील? हा सांग टीचर मी सांगू? लावण्याचं ना नाव तुझं? टीचर मी जागृती सांगतेय. हा. हॅलो टीचर. मॅम सांगा. तुम्ही माझं नाव घेतलेलं ना? लावण्याचं नाव घेत होतं, लावण्या. मॅम माझं नाव घेतलं का? सॉरी, ऐकू नव्हतं आलं. मॅम यानंतर माझं घेतलेलं ना? अच्छा, लावण्य सांगेल. लावण्य सांगेल. ओके मॅम सांगते. निगेटिव्ह साईडला आपले निगेटिव्ह साईडला -2, -4, -6, -8 अँड डॅश डॅश अँड 0 मध्ये. त्यानंतर पॉझिटिव्ह साईडला 2, 4, 6, 8 अँड डॅश डॅश डॅश. हॅलो हॅलो मॅम, टीचर, स्क्रीन स्क्रीन दिसत नाही. मॅम आवाज पण येत नाहीये. आय थिंक मॅडम लेफ्ट झाल्यात काय की. हो संगीता मॅम. संगीता मॅम. हॅलो टीचर. आय थिंक मॅडम लेफ्ट झाल्या आहेत. हॅलो संगीता हा, मॅम. आले. नेटवर्क इश्यू आहे, काहीतरी प्रॉब्लेम होतोय सारखं. बरं. हा, सांगितलं. नाही मी ऐकलं. पुन्हा सांगते. ओके मॅम, पुन्हा सांगते. सांगू का? निगेटिव्ह त्याला एक नंबर लाईन येतो, त्या निगेटिव्ह वर n -2, -4, -6, -8 अँड नंतर त्याच्यामुळे डॅश 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 अँड निगेटिव्हच्या मध्ये 0. त्यानंतर पॉझिटिव्ह येतात, धन संख्या येतात 2, 4, 6, 8 अँड डॅश डॅश. हे इव्हन इंटेजर्स आहे. बरोबर. हा, हे इव्हन इंटिजर्स आहेत, म्हणजे पूर्णांक मधल्या घ्यायच्या. पूर्णांक संख्यांमध्ये सर्व धनसंख्या, सर्व ऋण येतात आणि 0. पण आपल्याला त्याच्यातल्या सम निवडून घ्यायच्यात. इव्हन नंबर्स, इंटिजर्स मधले. इव्हन नॅचरल म्हटलं तर नॅचरल मधले घ्यायचे. ते फक्त पॉझिटिव्हच येणार, धनसंख्याच येणार, कारण ते नॅचरल, नैसर्गिक संख्या. सम नैसर्गिक म्हटलं तर नैसर्गिक मध्ये 2, 4, 6, 8 समसंख्या आहेत. आणि समपूर्णांक म्हटलं तर त्याच्यात 0 आणि -2, -4 अशा निगेटिव्ह नंबर्स पण येणार, ऋण संख्या पण येणार. बरोबर आहे? येस मॅम. कळलं? येस मॅम. अच्छा, संच लिहिण्याच्या पद्धती आपण शिकलो होतो का? संच लिहिण्याच्या. हो मॅम. संच लिहिण्याच्या पद्धती. येस टीचर. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे आपण यादी पद्धत. यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. पहिली पद्धत आहे यादी पद्धत आणि दुसरी गुणधर्म पद्धत. यादी पद्धतीत आपण लिस्ट करतो, म्हणजे यादी करतो. आणि इंग्लिश मधून सांगू का? हॅलो टीचर याला ना यादी पद्धतीला लिस्टिंग मेथड. अरे तुम्ही शिकवता मला की मी तुम्हाला शिकवते? हॅलो मुलांनो, तुम्ही मला इंग्लिश शिकवताय मधून सांगा ना प्लीज. की मी. हॅलो मॅम. हे काय हॅलो. स्क्रीन दिसते की नाही?
स्क्रीन दिसते का सर्वांना? हो टीचर. Yes, ma'am. येस मॅम दिसते. अरे मुलांना विनाकारण गोंधळ नका घालू रे. इथे लिहिते मी की लिस्टिंग मेथड आहे यादी पद्धत ओय, आई सोबत आणि काय कर? गुणधर्म पद्धत म्हणजे स्टेट बिल्डर फॉर्म. कळलं? इंग्लिश मध्ये नाव आहे. यादी पद्धतीत आपण फक्त लिस्टिंग मेथड मध्ये आपण डायरेक्ट लिस्ट करतो. संचातील घटकांची आपण लिस्ट करतो, यादी करतो फक्त, म्हणजे त्यांची नावं लिहितो. जसं आता मी समजा आठवड्यातील वार लिहिले तर मी फक्त यादी करणार की आठवड्यातील वार कोणते आहेत, तर यादी पद्धतीने लिहिणार. सोमवार, मंगळवार, बुधवार असे मी वार आठवड्यातील वार म्हटलं तर त्यांची यादी करणार. मॅम मी यादी पद्धत सांगू का? सेट ऑफ मंथ. सेट ऑफ मंथ मॅम. ते मी लिहित बसत नाही आता. हे आपण आठवड्यातील वार आहेत त्यांची मी यादी केली. हाच संच जर दुसऱ्या पद्धतीने लिहायचंय गुणधर्म पद्धतीने तर कसा लिहायचा ते सांगते. अजिबात कोणी गोंधळ घालायचा नाही. मी सांगणार आहे. अजिबात नाही. मी सांगणार आहे. मी शिकवणार आहे. ऐकायचं. खूप गोंधळ घालता, उगाचच गोंधळ घालता. नाही, मी शिकवणार. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, क्वेश्चन मी विचारलाच नाहीये, मी शिकवते तुम्हाला. जेव्हा मी क्वेश्चन विचारेन तेव्हा तुम्ही आन्सर करायचंय. म्यूट, सगळ्यांनी म्यूट करायचं. एक मार्गी सगळ्यांनी म्यूट. अजिबात कोणी बोलायचं नाही. मी जेव्हा तुम्हाला विचारेन प्रश्न तेव्हाच अनम्यूट करायचं आणि ज्याला विचारला जाईल त्यांनीच अनम्यूट करायचं. फक्त ऐकायचं. आता सध्या गुणधर्म पद्धतीत हे मी यादी केली. आता मला जर हाच संच जर मला सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचा किंवा गुणधर्म पद्धतीत लिहायचं तर कसा लिहिणार? मी असा लिहिणार. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा आठवड्यातील वार आहे. म्हणजे तुम्ही जी लिस्ट बनवले त्याचा गुणधर्म काय आहे तर तो आठवड्यातील वार आहे. मग असं आपण त्याचा गुणधर्म लिहायचा. आपण लिस्ट नाही बनवायची. आपल्याला गुणधर्म पद्धतीने जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याचा गुणधर्म लिहायचा. मग ए हा अशा एक्सचा, आणि वाचताना कसा वाचायचा हा संच? ए हा अशा एक्सचा संच आहे की, ही जी रेषा आहे तिला आहे की असं वाचायचं. अशा एक्सचा संच आहे की. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा आठवड्यातील वार आहे. पुढचं आहे तसंच लिहायचं. स्लॅश जी आहे, स्लॅश जी आपण लाईन देतो तिला आपण आहे की असं वाचायचं. ए हा अशा एक्सचा संच आहे की. ए इज अ, इंग्लिश मध्ये कसं वाचायचं? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. ही जे आडवी रेषा स्लॅश जो आहे त्याला सच दॅट वाचायचं. ए इज अ सेट ऑफ. ए इज अ सेट ऑफ. ए इज अ सेट ऑफ all x such that x is a day of week. हा त्याचा गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्याची पद्धत आहे. आणि हे तुम्हाला वाचताना असं वाचायचं. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ वीक. मराठीमध्ये कसं वाचायचं? ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा आठवड्यातील वार आहे. असं वाचताना वाचायचंय. रीडिंग करता आलं पाहिजे. संच हा वाचता आला पाहिजे. A is a set of all x such that x is
अ मॅम डे स्क्रीन ऑफ वीक. मराठी मीडियमची मुलं कशी वाचतील? ए हा मराठी मीडियमची मुलं कशी वाचतील? ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा आठवड्यातील वार आहे, असं वाचताना वाचायचं. आता समजा हो मी मॅम. तुम्हाला दुसरा एक संच दिला, यादी पद्धतीत मी देते. आता इथे हा जो संच आहे हा जर मला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे तर मी याच्या आधी मी बघणार संख्या काय आहेत आणि त्यांचा गुणधर्म काय आहे ते मी काय करणार आहे, गुणधर्म मी आधी ओळखायचा काय गुणधर्म. आता मी ज्या संख्या दिल्या त्या आहेत 5, 10, 15, 20, 25, 30. म्हणजे या ज्या संख्या त्या 5च्या पाढ्यातल्या आहेत. पण मी पुढे डॅश डॅश नाही केले. डॅश डॅश नाही केलं याचा अर्थ माझी संख्या इथपर्यंतच आहे, 30 पर्यंतच आहे. मी डॅश डॅश केला असता याचा अर्थ ते पुढे आणखी संख्या आहेत, पण मी 30 पर्यंतच्याच घेतलेल्या आहेत संख्या आणि 5च्या पाढ्यातल्या आहेत. मग 5च्या पाढ्यातल्या किंवा कोणत्या संख्येच्या पाढ्यातल्या टेबल मधले जर नंबर्स असतील तर आपण काय करायचं, काय लिहायचं, 5च्या पटीतील संख्या किंवा 4च्या पाढ्यातील असतील तर 4च्या पटीतील संख्या, 6च्या पाढ्यातल्या असतील तर 6च्या पटीतील संख्या. इंग्लिश आपल्या सेमी इंग्लिश वाल्यांनी काय लिहायचं, मल्टिपल्स ऑफ 5 किंवा 4च्या पाढ्यातील 4च्या टेबलमध्ये 4च्या टेबलमध्ये असतील तर मल्टिपल्स ऑफ 4, 6च्या टेबल मधले असतील तर मल्टिपल्स ऑफ 6 असं लिहायचं. म्हणजे हे जे नंबर मी दिलेले आहेत याचा एक गुणधर्म मला कळला की त्या मल्टिपल ऑफ 5 आहेत किंवा 5च्या पटीतील संख्या आहे. आता 5च्या पटीतील सगळ्या घेतल्या का मी, तर नाही घेतल्या, पुढे डॅश डॅश नाही केलंय मी. मग काय करायचं, डॅश डॅश नाही केलं तर तुम्हाला शेवटची जी संख्या आहे ती कुठपर्यंत तुम्ही 5च्या पटीतल्या संख्या घेणार हे पण सांगणं गरजेचं आहे. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही 35 पेक्षा लहान किंवा 31 पेक्षा लहान बोललात तरी चालेल. 31 पेक्षा लहान. मग कसा लिहायचा, गुणधर्म लिहिता आला पाहिजे मुलांना. संख्याचा आपल्याला जी यादी दिलेली असणार तिचा गुणधर्म लिहिता आला पाहिजे. बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 35 पेक्षा लहान. आता 35 पेक्षा लहान किंवा 31 पेक्षा लहान लिहिलं तरी पण चालेल. इथे जे मी 35 लिहिले तिथे तुम्ही 31 लिहिलं किंवा 35 लिहिलं, कारण 35 पेक्षा लहान बोलला तर 5च्या पटीतील संख्या 30 पर्यंतच येणार, मध्ये कोणती नाहीये. मग इथे तुम्ही 31 लिहा पाहिजे. तर 31 पेक्षा, अरे मुलांनो थोडं थांबा, एकदा मराठीमध्ये लिहू दे मग इंग्लिश मध्ये लिहिणार ना. मी लिहिते की नाही इंग्लिश मध्ये पण तुमच्यासाठी. हो मॅम. 31 पेक्षा लहान किंवा 35 पेक्षा लहान, कारण 35 पेक्षा लहान बोललात तरी पण 35 पेक्षा लहान 5च्या पटीतील संख्या ही 30च आहे. त्यामुळे तुम्ही 31 पेक्षा लहान बोला किंवा 35 पेक्षा लहान 5च्या पटीतील असं लिहायचं. 5च्या पटीतील आणि प्लस ती काय आहे, नैसर्गिक संख्या आहे, कारण सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे नैसर्गिक संख्या आहे असं आपण त्याचा गुणधर्म लिहायचा आहे की बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 31 पेक्षा लहान 5च्या पटीतील नैसर्गिक संख्या आहे. सेमी इंग्लिश वाल्यांनी कसं लिहायचं, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन 31 and x belongs to n. हे लिहिलं तरी चालेल. x belongs to n म्हणजे काय, की x ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती मल्टिपल ऑफ 5 आहे लेस दॅन 31.
किंवा इथे नॅचरल नंबर टाकलं तरी चालेल. इथे एक्स इज अ नॅचरल नंबर मल्टिपल ऑफ 5. मुलांना कळतंय मी काय बोलली? दुसरं तुम्ही कसं लिहू शकता हे जर तुम्हाला नाही कळलं. एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे काय? एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे काय? एक्स ही नॅचरल नंबर आहे. मग तुम्हाला जर इथे नाही कळलं लिहायचं एक्स बिलॉंग्स टू एन, तर इथे तुम्ही लिहू शकता बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. एक्स इज अ नॅचरल अँड मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन 31 असं. किंवा हे सोपं आहे, हे नंतर तुम्ही एक्स बिलॉंग्स टू एन लिहिलं तर ते जास्त सोपं आहे याच्यापेक्षा. कळलं? मराठी मीडियम वाल्यांनी पण आधी नैसर्गिक नाही लिहिलं तरी नंतर लिहायला असं विसरायचं नाही. एक्स बिलॉंग्स टू एन लिहायचं, म्हणजे एक्स जो आहे तो एन चा घटक आहे. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. हो टीचर. येस मॅम. समजा मी आता असा संच दिला. येस मॅम. हॅलो टीचर. हा बोला. मॅम आपण म्हणजे याला अजून एक जे आपण मार्क्स देतो तर त्याच्यानुसार सुद्धा आपण लिहू शकतो ना, चिन्हानुसार. काय काय देतो? टीचर हे जे एक्झाम्पल आहे याला आपण चिन्हानुसार लिहू सुद्धा लिहू शकतो. जसं सेट आता हा बी आहे तर बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स एक्स जो आहे तो 5 इंटू एन आणि अँड एन इज बिलॉंग्स टू एन म्हणजे जो 5 असेल तर त्याचे 5 जो एन आहे तो 5च्या पटीतील आहे, म्हणजे 5, 10, 15 ते आपण एनच्या जागी टाकलं तर एन बिलॉंग्स टू एन बट एन इज लेस दॅन 8 म्हणजे ते आता म्हणजे त्याच्यापेक्षा छोटे आहे. 8 तिचे म्हणजे आपण आता बोलतो की 5 30 तर 6 त्याच्या खाली आपण डॅश पण देऊ शकतो ना, असा लिहू शकते. पण ते खूप मुलांना कळलं. तुम्ही लिहू शकता बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 5n म्हणजे 5च्या मल्टिपल मध्ये असणार आणि एन जो आहे ना तो 1 आणि तुम्ही 7च्या ह्याच्यात लिहू शकता. पण इथे इक्वल टू नाही लिहिणार तुम्ही, फक्त लेस दॅन लिहिणार. आणि एक्स बिलॉंग्स टू एन बिलॉंग्स टू एक्स बिलॉंग्स टू नॅचरल असं बोलते का तू? हो टीचर. बस ते जे एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर ते आधी घ्यायचं. ते पण कळणार नाही मुलांना, कारण इथे एन जो आहे तो 1 आणि 7 म्हणजे काय, तर इथे एन जो आहे तो 1 टाकायचा, 2 टाकायचा, 3 टाकायचे, 4 असे 6 पर्यंत तुम्ही टाकू शकता. कारण एन ची व्हॅल्यू ही लेस दॅन 7 आहे, म्हणजे 1 आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू तुम्ही 1 घेऊ शकता. कारण इथे इक्वल टू चं साईन दिले, इथे मी इक्वल टू चं नाही दिले. जर इथे मी इक्वल टू चं दिलं असतं तर 7 पण त्याची व्हॅल्यू असती. पण 7 मला नाही घ्यायची, कारण जर मी एनच्या ठिकाणी 7 लिहिलं तर 5 7 जा 35 येतात, जे माझ्या सेटमध्ये नाहीयेत. म्हणून मी काय केलं, लेस दॅन ऑर 1 लेस दॅन ऑर इक्वल टू एन आणि फक्त लेस दॅन 7 लिहिलं. हे काय केलं मी कळलं, म्हणजे 5 एन काय घ्यायचंय, 5 एन तुम्ही जो आहे तो 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता. पण एवढं सगळं तुमच्या लक्षात नाही येणार, म्हणून आपण जे लिहिलंय तसंच लिहा. कळलं का? हो मॅम. बोलू का? हा, तर इथे मी जो संच दिलेला सी जो संच दिलाय त्याच्याबद्दल कोण सांगेल, त्याचा गुणधर्म कोण सांगेल? हँड रेस करा, फक्त हँड रेस, अजिबात गडबड नाही. मी सांगतो नाही करायचं. मी ज्यांना विचारेन तुम्ही हँड रेस करा, मी ज्यांना विचारेन. मॅम क्वेश्चन करा. क्वेश्चन रिपीट करा. स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन मुलांना स्क्रीन दिसते? स्क्रीनवर दिलाय ना सेट, हा स्क्रीनवर दिलाय ना सेट, तोच तुम्हाला सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचा आहे, म्हणजे गुणधर्म पद्धतीने लिहायचंय. स्क्रीनवरचा सी जो सेट आहे, सी
केले हँड रेस. आता मी विचारेन, त्याने उत्तर द्यायचं. विजय काशीद. मॅम सांगू? सांग. हा सांग. एक्स असा की एक्स असा की एक्स हा तीनच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आहे. पूर्णांक संख्यांचा संच असं लिहायचं नाही, कारण तो संचच आहे, फक्त पूर्णांक संख्या आहे असं आपण त्या संचाच्या चिन्हामध्ये लिहायचंय. बरोबर आहे. व्हेरी गुड. ओके मॅम. सी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा 3च्या पटीतील पूर्णांक संख्या. आता हे पूर्णांक संख्या दिलेल्या आहेत, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या नाहीयेत. कळलं सगळ्यांना? येस मॅम. आता आपण आपली एक्सरसाइज सोडवायची आहे. सोडवायची आहे. हे पहिलं आपण सगळं घेतलेलं आहे बघा. पहिला हे संच यादी पद्धतीने लिहायचे आहेत. यादी पद्धतीने लिहिताना पहिला जो संच दिलेला आहे तो समनैसर्गिक संख्या. आता आपण मगाशी बघितलं समनैसर्गिक संख्या कोणत्या. मग कुठला तरी एक सेटला नाव द्यायचं, ABC कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं संचाचं नाव, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त यादी करायची. समनैसर्गिक संख्या म्हणजे 2, 4, 6, 8 पुढे डॅश 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 असा संच तो लिहायचा आहे. कळलं? येस मॅम. पुढे तुम्हाला दुसरा जो दिलेला आहे तो 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच, म्हणजे इवन प्राईम नंबर बिटवीन 1 and 50. 1 and 50 मधला इवन प्राईम नंबरचा सेट. मग काय येईल त्याच्यामध्ये? तो समजा बी आहे, काय येईल बी मध्ये? काय काय फक्त 2 येणार, कारण इवन प्राईम नंबर एकच आहे फक्त. तो तुम्हाला 1 ते 50 मधला विचारू देत, 1 ते 1000 मधला विचारू देत, 1 ते 10,000 मधला विचारू दे, इवन प्राईम सममूळ संख्या ती एकच आहे 2. त्यानंतर हे आपलं झालं नव्हतं ना, नाहीतर मी परत घेईन, मला आठवत नाही. झालेलं का? नाही टीचर, झालं नव्हतं. बर. तिसरा जो सेट आहे तो सर्व ऋण पूर्णांकांचा, निगेटिव्ह इंटिजर्सचा सेट. त्याच्यात काय काय येईल निगेटिव्ह इंटिजर्स मध्ये? ऋण पूर्णांक -1, -2, -3 त्याच्या पहिले डॅश डॅश -2. आता तुम्ही समजा -3, -2, -1 ना. या बाजूला जा, कुठे कसंही लिहा, असा लिहा, असं. ओके. पुढे डी संच तर संगीतातील 7 मूळ स्वर कोणते आहेत संगीतामध्ये? म्युझिक मध्ये सारे गम प ध नि. टीचर सारे टीचर रिपीट नाही होणार कारण संचामध्ये मुद्दाम गोंधळ घालता ना रे तुम्ही मुलांना. मुद्दाम काही मुलं अशी आहेत ना जी मुद्दाम गोंधळ घालतात. सा पुन्हा नाही लिहायचा, कारण संचामध्ये आपण कोणताही घटक रिपीट नाही करत. सा रे ग म प ध नि झालं 7च, नि पर्यंत. परत सारे ग म काय गाणं गायला सांगितलं तुम्हाला? काही मुलं होतात सारे ग म प ध नि सारे, काय परत नि पर्यंत लिहायचं. कुठपर्यंत लिहायचं? हो टीचर. नि पर्यंत. पुढे खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा, म्हणजे वर्ड्स मध्ये लिहायचं. जसं मी काल शिकवलेलं याचं काय लिहायचं? 4/3 हा क्यूचा घटक अपॉन आहे. मी सांगू? शेती हा 9चा घटक आहे. 9चा? 9 कुठे आहेत?
क्यूचा क्यूचा टीचर क्यू. क्यूचा टीचर क्यूचा घटक. नवकं साईडला संचाचं नाव आहे कॅपिटल. हा सांगा मॅम मी इंग्लिश पुढचं सांगू. मॅम मी सांगू पुढचं. इंग्लिश मध्ये सांगा काय आहे ना. टीचर मी सांगू का आधी? इंग्लिश मध्ये सांगा. मॅम मी हा सांगू सांगा. 4/3 मैंने समझा. एलिमेंट ऑफ सेट क्यू. असं किंवा मग असं लिहिलं तरी चालेल. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. असं बिलॉंग्स टू सेट क्यू असं लिहिलं तरी चालेल. 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू असं लिहिलं तरी चालेल. किंवा तू बोलला तसं पण लिहिलं तरी चालेल. 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट क्यू. हे लिहाल तुम्ही सगळं वर्ड मध्ये. हे शिकवलं आताच मी तुम्हाला थोड्या वेळ. Yes, ma'am. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. ते आपण मगाशी कितीतरी उदाहरण घेतली. कोणतेही दोन संच तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहायचं, यादी आणि गुणधर्म. म्हणजे वारांचा संच किंवा इवन नॅचरल नंबर्स म्हणजे समनैसर्गिक संख्या लिहा. पण दोन्ही मध्ये लिहायचंय. लिस्टिंग मेथड मध्ये पण आपण मगाशीच घेतली नाही का उदाहरण खूप सारे. दोन्ही मेथड मध्ये लिहिले. जसे हे बघा, हे आपण दोन्ही मेथड मध्ये लिहिलंय. एक लिस्टिंग मेथड मध्ये लिहिलाय हा, आणि हा तुमचा सेट बिल्डर फॉर्म मध्ये. किंवा तो आपण मल्टिपल ऑफ 5 वगैरे घेतले. हे असे सेट आपण दोन्ही मध्ये लिहिलेत ना. लिस्टिंग मध्ये पण लिहिलेत आणि म्हणजे यादी पद्धतीत पण लिहिलेत आणि गुणधर्म पद्धतीत. येस मॅम. हे 50 मुलं होती त्या दिवशी, आज 37 मुलं. सोपली की काय मुलं. मॅम तुम्ही हा काय झालं. मॅम हा सराव संच लिहायचा आहे का? 1.2 1.1 ग्रुपवर पाठवायचा का टीचर? त्यानंतर खालील संच यादी आहे का? टीचर आपला होमवर्क आहे का? होमवर्क मॅम हा होमवर्क आहे का? हो. अरे अजून लेक्चर नाही संपला. मी सांगणार होमवर्क लेक्चर संपताना. ओके मॅम. डोंट वरी, मी देणार तुम्हाला अभ्यास. घाबरू नका. पुढे हे यादी पद्धतीने तुम्ही लिहायचे. आता मी पटापट सांगणार आहे. आपला वेळ संपत आला. 5 मिनिट आहे. भारतीय सौर वर्षातील सर्व महिने म्हणजे आपले मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. हा कार्तिक कुठे गेला. अश्विन कार्तिक. पुढे झाला मॅम कार्तिक. मार्गशीर्ष माघ फाल्गुन. माघ फाल्गुन. बरोबर. आणि इथे संचाला नाव द्यायचं. असं कुठलं तरी नाव द्यायचं संचाला आणि मग महिरपी कंसात. मॅम दुसरा काय आहे मी सांगते. नाव दिलं तरी चालेल. कॅपिटल लेटर द्यायचं. काय झालं मॅम? A to Z मधलं कोणतं पण दिलं चालतंय ना? हा कोणतंही द्या, चालतं. आता पुढचा जो सेट आहे तो कोणता आहे. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. आता कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते कोणते अक्षर आले, लेटर आलेले आहेत ते लिहायचे. पण एक लक्षात ठेवायचं की जो लेटर 2दा किंवा 3दा डबल आलेला किंवा खूप वेळा आलेला आहे तो एकदाच लिहायचा. आणि जर कॅपिटल मध्ये लेटर दिले, ऐका आधी, कॅपिटल मध्ये जर दिले, तुम्ही माझं ऐकाल आधी. जर कॅपिटल मध्ये दिलेले आहे तर कॅपिटल मध्ये लिहा. स्मॉल लेटर मध्ये दिले ते स्मॉल लेटर मध्ये लिहा. जसं इथे कॅपिटल मध्ये दिले त्यामुळे मी कॅपिटल लेटर मध्ये कुठले कुठले लेटर्स आहेत, जसं सी आहे, ओ आहे, एम आहे, पी आहे, एल आहे, ई आहे, एम पुन्हा आलेला आहे त्यामुळे एकदाच लिहिणार. हॅलो मॅम. एन आहे टी. हा हे महिरपी कंसात ना टीचर.
प्रत्येकाला महिरपी काउंशी सगळं महिरपी. सेट रिप्रेझेंट. हो सेट रिप्रेझेंट करायचंय तर महिरपी कंसच येणार. कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचे सेट. कळलं? ओके मॅम. ओके मॅम. येस मॅम. त्यानंतर ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपलं कान, नाक, जीभ, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, जीभ, डोळे, कान, नाक. पाचच. पाच ज्ञानेंद्रिय ना, तीच तेवढीच लिहायचं. 1 ते 20 मधील मूळ संख्या. प्राईम नंबर्स ते तर तुम्हाला येतं. 2, प्राईम नंबर्स. 2, 3, 5, 11, 2, 3, 5, 7, 11, 2, 13, 3. 17, 19. 5, 7, 11, 13, 17, 19. बस लिहिलेले वाचू नका. पृथ्वीवरील खंडांचा संच. खंड कोणते म्हणते? मी सांगू युरोप, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. तुम्ही मागे उत्तर बघालाच. ठीक आहे, बरोबर. आता आपल्याला इथे याची उत्तर तुम्ही मागे बघून पण सांगू शकता. मागे पण बघून. हो ना. त्यानंतर तुम्हाला हे संच गुणधर्म पद्धतीने लिहायचे. जसं आपण मगाशी सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिले. आता हे जे सगळे दिसतात आपल्याला, त्याचा गुणधर्म काय आहे बरं या सगळ्या संख्यांचा? काय दिसतात त्या? या सगळ्या वर्ग संख्या. स्क्वेअर्स आहेत ते. वर्ग संख्या टीचर. मग इथे ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही किंवा असं तुम्ही लिहू शकता. एक्स बरोबर एन चा वर्ग असं तुम्ही लिहू शकता. एक्स बरोबर एन वर्ग आणि एन जो आहे तो 1 पेक्षा असं लिहिणार जास्त आहे. वर्ग संख्या ना. एक्स बरोबर एन वर्ग आणि एन जो आहे ना तो 10 पर्यंत आहे. 1 ते 10 मध्ये आहे ना. एवढंच लिहायचं. एक्स हो मॅम. तुम्ही लिहू शकता. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स बरोबर एन वर्ग आणि एन जो आहे एन चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग घेतलेत आपण? सगळ्यांचे नाही घेतलेत. 1 ते 10 पर्यंतचेच वर्ग घेतलेले. त्यामुळे एन चा वर्ग करायचा आहे, पण एन किती घ्यायचा आहे? 1 आणि 10च्या मध्ये. म्हणून तुम्ही हे लिहिणार आहे 1 लेस दॅन ऑर इक्वल टू एन लेस दॅन ऑर इक्वल टू 10. कळलं? हा बोला. येस मॅम. कळलं. टीचर याला आपण दुसऱ्या याच्यामध्ये पण लिहू शकतो, म्हणजे एकदम सिंपल वर्ड मध्ये. तर ते असं ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज परफेक्ट स्क्वेअर नंबर बट एक्स इज लेस दॅन 101. हा तसं लिहू शकतो. लेस दॅन 101. बरोबर. चालेल. पुढे बी जो संच आहे तो कसा आहे? काय आहे गुणधर्म त्याचा? बी संचाचा 6च्या पटीतील संख्या. मल्टिपल ऑफ 6 लेस दॅन 50. मल्टिपल ऑफ 6 एक्स बिलॉंग एन. आणि एक्स जो आहे तो 50 पेक्षा लहान मल्टिपल ऑफ 6 आहे. X is B is a set of all x such that x is a multiple of 6 less than 50 and x belongs to n आणि n ला belong करतो. टीचर 15 बरोबर? 49. येस मॅम. येस मॅम. काय आलं? येस टीचर. तुम्ही बोलले ना 15 आहे 49 कारण इथे 48 आहे. 49 पेक्षा छोटा म्हणजे 48 येतो. 15 50 पेक्षा छोटा पण तर येऊ शकतो ना. 50 40 नंतर डायरेक्ट 6च्या पटीतला नंबर कोणता आहे? 48 नंतर कोणता येतो? 6च्या मल्टिपल नंबर. 48 नंतर 6चा मल्टिपल कोणता येतो? 54. मग 50 पेक्षा छोटा जरी बोलला तरी 48 पर्यंतच येणार. 49 थोडी 49 कुठे आहे मल्टिपल ऑफ 6?
बाकीचे तुम्ही हे सोडून आणायचे हा. आपली वेळ संपलेली आहे. आपण नेक्स्ट टाइम आपण नवीन एक्सरसाइज सुरू करणार आहे. ठीक आहे. ओके मॅम बाय. ओके मॅम.